अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवन हा सुख दुःखाचा खेळ आहे. कधी आनंदाचे क्षण मिळतात तर कधी संकटांची झळ बसते. पण खरी गोष्ट अशी की दुःख आणि संकट कायमची नसतात. ती आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी येतात. जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा आपण असहाय्य होतो. अशा वेळी एकच आधार असतो, स्वामींचं नामस्मरण आणि आपल्या श्रद्धेची ताकद. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की संकटात खचून जायचं नाही, तर धीर धरायचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा. संकट आली की घाबरू नका, ते निघून जातील, पण श्रद्धा टिकली पाहिजे. खरी भक्ती म्हणजे रोजची पूजा किंवा मोठ्या गोष्टी नव्हेत, तर मनाने स्वच्छ राहणं, संयम बाळगणं आणि देवावर विश्वास ठेवणं हेच खरं भक्तीचं स्वरूप आहे. स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. त्यांचा आधार असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्यातून नक्कीच बाहेर पडतो. म्हणूनच जीवनात नेहमी नामस्मरण करा, श्रद्धा ठेवा आणि धीर धरून पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा मी असा एक अगदी अद्भुत अनुभव सांगणार आहे. ह्या ताई अक्षरशः खरंच खूपच सहनशील होत्या. इतकी मोठी अवघड परिस्थिती येऊन देखील त्या खचल्या नाहीत. त्यांनी स्वामींची सेवा अजिबात सोडली नाही आणि स्वामींवरचा विश्वास किंचितही ढळू दिला नाही. अशा ह्या इतक्या अवघड परिस्थितीत त्यांनी त्या अगदी धीर धरून कायम अगदी धीटपणे उभ्या राहिल्या. खरंच ह्या ताईंना अक्षर सलाम. चला तर मग ताईंच्या या अगदी दिव्य अशा अद्भुत अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ताई म्हणतात की माझं नाव कविता आहे. मी धारवडजवळच्या एका गावात राहते. माझं आयुष्य फारच साधं आहे. माझे मिस्टर हे शेती करतात. मी, मिस्टर, माझे सासू सासरे आणि माझी 2 मुलं असं माझं छोटंसं कुटुंब आहे. स्वामींच्या कृपेने संसाराला कधीच कशाचीच कमी पडली नाही. सर्व काही अगदी व्यवस्थित सुरळीत चालू होतं. माझे मिस्टर दररोज शेतात जाऊन कष्ट करायचे. मीही माझं घरचं काम वगैरे पाहत त्यांना शेती करण्यासाठी मदत करायचे. असं आमचं सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र म्हणतात ना की कधी असे काळे ढग दाटून येतात की त्याची अगदी सावली आपल्याला खूपच त्रास देऊन जाते. असंच काहीतरी माझ्या बाबतीतही घडणार होतं. एके दिवशी काय झालं, माझं मिस्टर शेतामध्ये काम करत होते आणि ते अचानक लवकरच घरी आले. ते घरी आल्यावर त्यांनी सांगितलं की मला काही व्यवस्थित बरं वाटत नाही आहे. माझं अंग दुखायला लागलं आहे. मला असं वाटलं की कदाचित त्यांना थकवा आला असेल आणि थकव्यामुळेच त्यांचं अंग दुखत असेल. म्हणून आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं. परंतु काही दिवसातच त्यांची प्रकृती झपाट्यानेच खालावली. सारखा त्यांना तापही येऊ लागला. त्यांचं वजन अचानक कमी झालं होतं. तसेच त्यांना भूकही लागत नव्हती आणि सतत खोकला येत होता. म्हणून आम्ही तिथल्या जवळच्या डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी त्यांना चेक केलं. डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार गंभीर आहे. यांना क्षयरोग झाला आहे. लगेच मोठ्या रुग्णालयात न्या. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे काहीच सुचत नव्हते. इतका मोठा आजार आणि तोही माझ्या मिस्टरांना झाला आहे हे मला अगदी खरंच वाटत नव्हतं. आम्ही तिथून लगेच एका दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या सर्व तपासण्या वगैरे करण्यात आल्या. तो डॉक्टरांनीही सांगितलं की आजार खूप वाढला आहे. फुफ्फुसं जवळजवळ खराब झाली आहेत. उपचार होऊ शकतात, पण वेळ मात्र फार कमी आहे. हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. डॉक्टरांनी सांगितलं की औषधं महागडी आहेत. पैशांची अगोदर व्यवस्था करा. पैसे इथे डिपॉझिट करा, मगच उपचार सुरू करण्यात येतील. घरात तर कसलाच पैसा नव्हता आणि मनात मात्र एकच विचार होता की आता सर्व काही कसं होणार.
मला तर काहीच समजत नव्हतं. मी मिस्टरांना तिथेच ॲडमिट केलं आणि तसेच घरी आले. माझ्याजवळ जे काही सोनं वगैरे होतं ते सर्व काही मोडून त्याचे पैसे घेऊन मी जाऊन तिथे दवाखान्यामध्ये डिपॉझिट केले. डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्यांना 15 दिवस ट्रीटमेंट देऊयात. 15 दिवसांनंतर काय होते ते पाहूयात. मी जसे डॉक्टर सांगतील तसंच आम्ही सर्व काही करत होतो. मी अशीच रोज दवाखान्यात नवऱ्याच्या पलंगाशेजारी बसले होते. ते अर्धे बेशुद्ध होते. श्वास घेताना त्यांची छाती धसधसत होती. माझ्या डोळ्यातून मात्र अश्रू थांबतच नव्हते. मला काय करावे काहीच सुचत नव्हते. मी हात जोडून स्वामी समर्थांना फक्त एकच विनंती करत होते की स्वामी समर्थ, तुम्ही एकटेच माझा आधार आहात. माझ्या नवऱ्याला वाचवा. आणि कंटिन्यू मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत होते. काय करावे काही समजत नव्हते आणि मी एकटीच माझ्या मिस्टरांजवळ दवाखान्यामध्ये थांबले होते. त्या रात्री मी दवाखान्याच्या कॉरिडॉरमध्ये झोपले होते आणि माझी झोप लागली होती. अचानक मला स्वप्नात प्रकाशाचा झोत दिसला आणि त्या प्रकाशातून स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी समर्थांकडे मी पाहून अक्षरशः रडू लागले. कारण माझ्यासाठी स्वामी म्हणजे माझी माऊलीच होती. ती माझी एक आईच होती. मी स्वामी समर्थांकडे पाहून फार प्रचंड रडत होते आणि स्वामी समर्थ माझ्या जवळ आले आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले की बाळा, काळजी करू नकोस, तुझा नवरा नक्कीच बरा होईल. श्रद्धा ठेव आणि औषधं देखील सुरू ठेव. आणि त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात प्रचंड धीर निर्माण झाला. आता मला कशाचीच भीती वाटत नव्हती. मला माहीत होतं की स्वामी समर्थ आहेत आपल्यासोबत. आत्ता मात्र डॉक्टरांनी सांगितलं होतं की 15 दिवसांनंतर आपण त्यांचं एक ऑपरेशन करूयात. त्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था तुम्ही करा. आत्ता पैसे मी कुठून आणू? कारण माझ्याजवळ जे काही सोनं नाणं होतं ते सर्व काही मोडून त्याचा मी आत्तापर्यंत उपचार करत होते. मात्र आता इथून पुढे काय मोडणार होते, काय विकणार होते, मला काहीच समजत नव्हतं. आत्ता फक्त शेतीची जी काही जमीन होती तीच होती आणि ती विकण्याशिवाय आता माझ्या दुसरा कोणताच पर्याय नव्हता. काय करावे काहीच समजत नव्हते. मी घरी आले आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसले. स्वामींसमोर हात जोडले आणि स्वामींना अगदी कळकळून विनंती केली की स्वामी, तुम्ही आता आम्हाला ह्या परिस्थितीतून बाहेर काढा. माझ्या नवऱ्याला वाचवा स्वामी. आणि स्वामींचं मी जे काही स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक आहे ते पुस्तकाचा मी पूर्ण एक पाठ केला. त्या एका दिवशी मी एक पाठ करून अगदी ते पारायण पूर्ण केलं होतं आणि पुन्हा मी दवाखान्यामध्ये आले. आता असेच माझे 15 दिवस जात होते. मी सकाळची घरी जात होती आणि ते पाठ एक पारायण करून पुन्हा हॉस्पिटलमध्ये परत येत होते. अशी माझी 15 दिवसांमध्ये 15 पारायण झाली होती. मी दररोज स्वामींना फक्त एकच विनंती करत होते. आता 15 दिवस तर गेले होते, मात्र पैशाची व्यवस्था कुठूनच झाली नव्हती. आता डॉक्टरांनी विचारल्यावरती मी काय सांगणार होते हे मला काही समजत नव्हतं. मी सर्व काही आता स्वामींवर सोपवून दिलं होतं आणि आता डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांची तपासणी केली. मला असं वाटलं की आता डॉक्टर म्हणतील की आता ऑपरेशनला लवकरच त्यांना न्यावं लागेल. पैशाची व्यवस्था झाली आहे का? त्यांनी असं विचारल्यावर मी काय उत्तर देणार हाच विचार माझ्या डोक्यामध्ये घोळत होता. डॉक्टर माझ्या मिस्टरांना घेऊन बाहेर आले. त्यांच्या सर्व तपासण्या करून झाल्या होत्या. मी मात्र विचारामध्येच होते आणि डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलावलं. मी डॉक्टरांजवळ गेले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मी तर विचारातच पडले की नक्की काय झालं आहे. डॉक्टर म्हणाले की कालपर्यंत तुमच्या मिस्टरांची फुफ्फुसं जवळजवळ बंद होत होती, त्यात आज सुधारणा दिसत आहे. हे खरंच विलक्षण आहे. जर तुम्ही औषधं सुरू ठेवलीत आणि तर काही दिवसात ताप उतरला, खोकला कमी झाला तर आपल्याला मिस्टरांचं तुमचं ऑपरेशन करावं लागणार नाही. मला तर ऐकूनच अगदी मला विशेषच वाटलं की हा साधासुद्धा चमत्कार नव्हता. हा स्वामींनीच घडवून आणलेला चमत्कार होता. मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व औषधं सुरू ठेवली. मिस्टरांचा ताप हळूहळू कमी झाला, खोकला देखील कमी झाला आणि ते हळूहळू आता बरे होऊ लागले होते. डॉक्टरही म्हणाले की इतक्या गंभीर अवस्थेतून एवढ्या वेगाने सुधारणा होणं म्हणजे खरंच
चमत्कार आहे आणि मला मात्र ठाम खात्री होती की हा स्वामी समर्थांचाच चमत्कार आहे. हे सर्व काही स्वामी समर्थांनी घडवून आणलेलं आहे. भक्तांनो, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे आणि यातून मला जाणवले की स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांच्या सोबत असतात. आजार कितीही भयंकर असो, श्रद्धा असेल तर चमत्कार हा नक्कीच घडतो आणि स्वामींचं नामस्मरण म्हणजे औषधापेक्षाही मोठं बळ आहे. आज माझं घर सुखात आहे. आम्ही सर्व काही आलेला प्रत्येक दिवस आनंदात घालवतो आणि दररोज स्वामींचे आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, फक्त स्वामी कृपेने क्षयरोगासारख्या एका गंभीर आजारावर माझ्या मिस्टरांनी मात केली आहे. त्यांना स्वामींनीच ते बळ दिलं होतं. स्वामी समर्थांमुळे आज माझं कुंकू बळकट आहे. श्री स्वामी समर्थ. आता मी स्वामींची अगदी मनोभावे दररोज सेवा करते, कारण स्वामींमुळे आज माझं घर अगदी आनंदात आणि प्रेमाने भरलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तर या कविताताईंचा अनुभव हा अगदी खरंच अद्भुत असा होता. अगदी क्षयरोगाची लागण झालेली असताना देखील त्यांनी हार मानली नाही. त्या कायम त्या परिस्थितीशी झुंज देत राहिल्या आणि स्वामींची साथ लाभल्यामुळे ते ताई ह्या परिस्थितीतून बाहेर आल्या. आज त्या एक सुखी आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. स्वामींची कृपा ही सर्व भक्तांवर अशीच राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.